हर हर थोड़ा इको दे दो। हेलो
हॅलो नमस्कार. माझा मायबाप रसिक एवढ्या भर पावसात सुद्धा ही कलगी तुऱ्याची जी आपली लोककला आहे आजचा सामना पाहिला. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर या लोककलेमधील मोठं नाव अभियानिल कला मंच आणि या मंचाचे शिलेदार शाहीर अनिलजी गराटे. मंडळाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं प्रमाणपत्र आणि आजच्या पारीचा आपला प्रश्न याची प्रत घेऊन. नमस्कार. माझा मायबाप रसिक एवढ्या भर पावसात सुद्धा ही कलगी तुऱ्याची जी आपली लोककला आहे आजचा सामना पाहिला. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर या लोककलेमधील मोठं नाव अभियानिल कला मंच आणि या मंचाचे शिलेदार शाहीर अनिलजी गराटे. मंडळाच्या नियमाप्रमाणे आपण आपलं प्रमाणपत्र आणि आजच्या पारीचा आपला प्रश्न याची प्रत घेऊन यायची आहे. आणि आमचं प्रमाणपत्र आमचे प्रश्नपत्र आपण घेऊन जायचे. सुद्या हॅलो 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 कोरसच्या माईकचा जरा आवाज नका. हॅलो नाही हे दिसतं एवढं लाईव्ह बाहेर तिकडे नेटवर्क आहे. हॅलो
आज तुझ्या पायी निर्विकार रूप तुझे दिसे मुझ ठाई तुझ्या विन जगी कोणी नाही तुझे मकर तुझ्या विना जगी कोणी तूच माझा बाप आणि तुझ्या विना जगी कोणी तूच माझी गुणगानावला स्वागतम 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 14 विद्या 64 कलेची देवता 4 वेद 6 शास्त्र 11 पुराणांचा दाता सकल जनांचा भाग्यविधाता श्री विघ्नहर्त्याला वंदन करून रंग देवता स्थान देवता शूर देवता राम देवता श्री नटेश्वराला वंदन करून आमचं ग्रामदैवत आई नवलाई देवी दुर्गा माता आई सुरदाई श्रीदेव साकेश्वर तसेच या तुमच्या गावची ग्रामदेवता आई नवलाई याच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक सह्याद्रीचा सर्वा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना शाही मानाचा मुलगा करून राजर्षी शाहू महाराज ज्योतिबाजी फुले आणि भारतीय राज्यघटनेचे संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मरण करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून सगळ्यांना माझा तमाम लाडक्या नाथ प्रेमी रसिकांना शाही मानाचा पूर्ण करून आज आम्हाला आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल श्री सुधीर माने व संदीप माने यांचे मनस्वी आभार मानून श्री दुर्गा नवाई मंच मुंबई अंगावली सादर करत आहोत कोकणची पारंपरिक लोककला झाकडी नृत्यकला सादर करतो झाकडी नृत्यकला भानुदास घराण्यातील रामदेव तुळसरकर यांचे शिष्य काही सदाराम भावना काही जनार्दन त्रंबकेचं पट्ट शिष्य माझे गुरुवर्य कवी शाहीर प्रभाकर काकडे वस्ताद शशिकांत काकडे शाहीर अभिषेक काकडे सह विजय बने आजची निर्भीक शाखा केदारी नागेश्वर राजवकर दोघे राजापूर आणि शाखेचे शाखा संयोजक शाहीर लक्ष्मण बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करून आज जो संगीत संच आपल्याला लावलाय कीबोर्ड मास्टर या नमन कलेतील एक लोकप्रिय आवाज शाहीर सिद्धेश बेंडू बेंडू प्रेम कोळंबकर बोलकी सुशांत मैत्री सहप्रतीक शिवगण घटकर माझा कोकणचा मंच श्री नवरा
मुंबई नवनाथ नाट्य मंडळ वेळोवेळी सहकार्य करणारा माझा मित्र साहिल वस्ती आज नाट्यपाळ तसेच सुंदर अशी भाऊ साऊंड त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे दिसतोय. हा गोड आवाज रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय साहिल साऊंड सर्व्हिस राजा पुणे या सर्वांचे आणि माझ्या जमलेल्या तमाम मानवासी प्रेक्षकांचे आणि या गर्दीमध्ये उपस्थित कवी शाहीर वसाद लोककलेतील दृष्टी मानव मंडळाचे उपस्थित असेल आणि माझ्या मानवाला मान मावळ्या सर्वांच्या जेवणाला हात लावून आम्ही आमच्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. लक्ष असू हॅलो. आजच्या फेरीच्यामध्ये प्रतिस्पर्धी शाहीर आणि काही मंडळी इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी शाहीर अनिलजी गराटे त्यांचे बंधू अविनाश दादा गराटे त्यांचे वस्ताद त्यांचे गुरुवर्य आणि त्यांचा संपूर्ण संच त्यांचा वाद्यवृंद यांना सुद्धा आम्ही शाहीर मानाचा मुजरा करतो. आज या मायबाप श्रोत्यांच्या गर्दीमध्ये आमच्या मुसरी गावचे तुरेवाले शाहीर संजयजी कांबळे उपस्थित आहेत. राजापूर गावचे आमच्या घराण्यातील आमचे गुरुवर्य शाहीर लक्ष्मणजी सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत. आज माझ्या आंबावली गावातून शक्तिवाले शाहीर संकेतजी कारकर इथे उपस्थित आहेत. तसेच आमच्या देवरुख गावातून रोशनजी रावशे हे सुद्धा आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या दोन्ही कलावंतांना वेळोवेळी मुंबईपर्यंत साऊंड पोहोचवणारे या लांजा तालुक्यातील या साऊंड क्षेत्रातील एक अवर्णनीय नाव आहे ज्यानं अल्पावधीतच मुंबईपर्यंत साऱ्यांना आपल्या साऊंडचं वेळ लावलंय. पंकज दादा येरी दत्तकृपा साऊंड सर्व्हिस पंकज दादा आणि बरीचशी मंडळी आहेत. बाकीची आमची सगळी युट्यूबर्स मंडळी आहेत. तुम्हाला सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा आवर्जून सांगतो आजची वारी युट्यूबला जाऊ द्या. इतक्या पावसामध्ये वारी कशी होईल आम्हाला सुद्धा सकाळी निघाल्यापासून मुंबईपासून हीच काळजी होती. बुवा सुद्धा सकाळीच निघाले. शाखा जरी इथून आले असेल तरी आम्ही 300-350 किलोमीटरवरून आलोय फक्त. आणि इथं आल्यानंतर मात्र मन भरून गेलं की तुमचं प्रेम पाहायला मिळालं. देवरुख मधून निघताना खूप पाऊस होता. अर्ध्यापर्यंत पाऊस मिळाला. पुढे पाऊस थांबलाय. वरुण राजाची कृपा असेल आणि तुमची सर्वांची साथ असेल तर आमच्या दोन्ही शाहिरांना दोन्ही वारीना अशीच शेवटपर्यंत सहकार्य करा एवढी प्रामाणिक अपेक्षा आपल्या जवळ ठेवतो. प्रथम फेरीला सुरुवात करतो. म्हणायचं आहे काय बुवा, समाजाचा मान राखून माझ्या माया माऊल्या इथे उपस्थित आहे. या सगळ्यांचा मान राखून उपस्थित मातब्बर शाहीर मंडळी सर्वांचा मान राखून स्तवनाला सुरुवात करतोय. हे स्तवन आज आपला कलगीतुऱ्याचा सामना आहे. हा कलगीतुऱ्याचा सामना म्हणजे माया ब्रह्माचं भांडण. आज आम्ही आधी मायेची बाजू मांडायची आणि बुवानी शिवशंकरची बाजू मांडायची. शाहीर आपण मोठ्या घराण्यातून येतोय. बरेचसे कार्यक्रम आज आपल्या माध्यमातून झाले. आमची आपल्याला एक विनंती असेल आज आम्हाला आपण आपल्या दोन्ही वारीमध्ये स्त्री वाचकच बोलाल अशी प्रामाणिक अपेक्षा करतो. कारण हा वाद माया ब्रह्माचा वाद आहे. हे भांडण आहे बुवा आणि हेच आज लोकांना दाखवून द्यायचं आहे. कारण आज बरेच शाहीर सांगतायत कलगीतुऱ्याला सोन्याचे दिवस आले. सोन्याचे दिवस आले होते. पण आता काही शाहिरांनी आहे ना काही शाहिरांनी
आता त्या दिवसाला कुठं बदलावायला सुरुवात केली, पण आजची बारी सर्वांचा मान राखून कुठेही विकसित एखादा एक शब्द आमच्याकडून येणार नाही, पण बारी तुमच्या समोर ठेवणार आणि रसिका तुमच्या चरणावरती ठेवणार. शाहीर लक्ष असू द्या, स्तवनाला सुरुवात करतोय. मुठी तुझे नाव तूच माझी आई, दिव्य तुझे रूप दिसे ठाई ठाई, तुझी माय बाप माझा तुझी कविताई, नित्य घडो सेवा तुझी दुर्गान सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, जन्मस आले भीमबाई, जन्मस आले भीमबाई, रसिकांचा ठेवून यावा रसिकांचा ठेवून यावा नवलाई दिवरदा नवलाई दिवरदा.
सरासरी तूच भरून राही भारावले मन तुझ्याच पायी दिव्य रूप दाविले महान दिव्य रूप दाविले महान दाविले महान नवलई ज्ञानी प्रभाकर गुरु होय माझे शशी निलेशा मस्तक अभिनय राखी त्यांचा मान अभिनय राखी त्यांचा मान राखी त्यांचा मान नवलई बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड नागी ओळीचा छत्रपती शिवाजी शक्ती गणपती बाप्पा
साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आले. माझ्या आंबवली गावचे सुपुत्र आता स्थायिक आहेत दुबईमध्ये. नितीन चव्हाण दादांच्या माध्यमातून ऑनलाईनच्या स्वरूपात युवाशाही अभिषेक पातळ यांच्या आवाजासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आजचे यजमान संदीपजी माने दादांच्या माध्यमातून अभिषेक पातळी आणि विनय बने यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्री दुर्गा नवलाई कलामंच आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. दादा एक ढोलकीला शैलीला माहिती आहे. गण आजचा गण शाही लक्ष असावं आपलं. आणि या समाजाच्या माहितीसाठी सुद्धा सांगतोय 14 सप्टेंबर ज्या सणाची तुम्ही आम्ही आपण सर्व हिंदू धर्मीय ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो आपला तुमचा आमचा आवडीचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा सण गणेश चतुर्थी सण येतोय. पण ही चाहूल या माझ्या शेतकऱ्याला लागले. शेतीत राबतोय, पीक पाणी म्हणावं जसं येत नाहीये तरीही शेतकरी आपला कसतोय. आणि बोलायचं झालं तर आपल्या कोकणातली परिस्थिती फार गंभीर आहे. वरती देशावरती सगळ्यांना कर्ज मिळतं. आवर्जून सांगतोय जरा युट्यूबवर बांधव घेऊन जा. देशावरती पीक फवारणीला कर्ज, मोटरसाठी कर्ज, बियाणे कर्ज, खत कर्ज. पण कोकणामध्ये फक्त शेती होते पावसाळी, ती सुद्धा आपल्या भाताची शेती होती. आपली शेती नासली काय, वाया गेली काय, आपल्याला कोणीही आजपर्यंत कोणी विचारायला आले नाहीत. यापुढे येतील की नाही माहित नाही. यानंतर कोकणकर जगतो आपल्या फळबागांवर. प्रामुख्याने उत्पादन असतात आपल्याकडे आंबा आणि काजू. वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं, ते पण फार तुटपुंज असतं. याची पण आपल्याला कोणतीही सबसिडी किंवा याचाही कोणता आपल्याला काही एक मोबदला मिळत नाही. हा तरी माझा शेतकरी या कष्टामध्ये असताना सुद्धा सांगतोय की हे गणराजा, देवी हत्या तुझी चाहूल लागली आम्हाला. तू या धरणीवरती या माझ्या साऱ्या भोळ्या भक्तांना दर्शन द्यायला आणि साऱ्यांना सुखाचा आशीर्वाद द्यायला कधी येशील. शाही लक्ष असावं. तुझ्या स्वागताची सुरधनी तयारी, निर्विकार मूर्ती तुझी भयभवहार. घरी येणार देव माझा संकट निवारी. तुझ्या भक्तांचा श्रीगणा करुण कैवारी. प्रेम दिवानी राधा मोहिनी घेऊन घावर
पदर तू सावरी म्हणून काय म्हणतं बघा इंद्रधनुची सजली कमान शुभ्र भांगणी हिरवा शाडू नेसून नटली स्वागता धरणी रिगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुक्राची चांदणी रिगण तुझ्या रूपाला पाहून लाजली शुक्राची चांदणी
रूपाला पाहून लाजली शुक्राची चांदणी फिरव तसेच या गर्दीमध्ये देवरूख वाशी गावचे भजन बुवा सुमितजी सावंत तसेच माझ्या आंबवली गावातील सुप्रसिद्ध पकवाज मास्टर श्याम सुंदर पांचाळ माझे वडील आणि माझी आई आजच्या या बारीला उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा स्तवन झालं गड झालं शाहीर शक्तिदुरा 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 कलगीदुरा सगळे शाहीर म्हणतात ना माझ्या येथे कुठून गवळण निवासी गवळण ही गवळण हे माया ब्रह्माचं भांडण हे कल्पित भांडण याच्यामध्ये असे शब्द होते का तिथे बरेचसे जाणकार शाहीर वस्ताद आज उपस्थित असतील बरेचशी वाचक मंडळी असतील कारण या लांजा तालुक्यामध्ये बरेचसे शक्ती तुऱ्याचे मित्र म्हणे तुऱ्याचे मातब्बर शाहीर या लांजा शहरामध्ये आज सुद्धा आहेत याच्या आधी सुद्धा होते आणि इथून पुढे सुद्धा या लांजा शहरामध्ये असे मातब्बर शाहीर होते पण राधाकृष्णाचं प्रेम ते प्रेम किती निस्सीम होतं ते प्रेम सोजवळ सात्विक आणि आध्यात्मिक प्रेम होतं पण आता या कलगीतुऱ्यामध्ये या प्रेमाला कुठेतरी गालबोट लागतंय मग तुझी माय माझी माय आणि खानाची आहे मायबाप शाहीर घडतो त्याला घडवलं जातं मूर्ती घडते तिला घडवली जाते तशीच ती गवळण विविध अंगाने सादर केली जाते पण या गवळणीचं मर्म हिचा गाभा हिची सोजवळता हिची सात्विकता आणि हिच्यातला अध्यात्म कोणी बाजूला करू नका गवळणी खूप येतील जातील गायला जातील बरेचसे शाहीर कवी लिहितील आणि लिहित राहतील पण हे राधाकृष्णाचं निस्सीम प्रेम हे प्रेम तुम्ही तुमच्या काव्यातून साऱ्या मायबाप रसिकांपर्यंत पोचवा उद्या हाच रसिक याच्या गवळणी जर डोक्यावर घेतोय तर उद्या अशा सुद्धा गवळणी डोक्यावर घेईल काय सांगायचं शाहीर वाचक मंडळी आज जास्त काही सांगत नाही पण सातव्या
सातवे अवतारी तू श्रीराम असताना मला वचन दिलं होतंस. कान्हा, या राधेला सातव्या अवतारी तू वचन दिलं होतंस. या वचनामुळं या वचनामुळं ही राधा आठव्या अवतारामध्ये सुद्धा, या आधी सुद्धा, या अवतारात सुद्धा वेळोवेळी तुझ्यासाठी 14 वर्षांनी मोठी होती. ही राधा कान्हा तुझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती, तरीही प्रेम केलं. माझं लग्न झालं होतं तरीही प्रेम केलं. माझा संसार होता तरीही प्रेम केलं. पण तुझ्या माझ्या प्रेमाला मी माझ्याकडून कुठेही गालबोट लावून नाही दिलं कान्हा. आणि मी अपेक्षा पण तीच करेन की तू सुद्धा या आपल्या प्रेमाला कुठेही गालबोट लागू देऊ नकोस. शाहीर, आजची गवळण साधी सोपी गवळण देतोय तुम्हाला, प्रेमाचीच गवळण देतोय. एकही शब्द माझ्या माय माऊलीला एकही शब्द किंवा एकही ओळ या गवळणीतील मान खाली करायला किंवा खाली बघायला किंवा ही बारी बघताना तिला फक्त नजर वरती उचलायला कुठेही कमीपणा पडणार नाही, असा एकही शब्द या गवळणीमधून येणार नाही. पण विषय मात्र आपण लक्षात घ्यायचा आहे बुवा, साधी सोपी प्रेमाची गवळण आली आहे. कारण आज तुमची आमची भेट झाली आहे. नवीन संचार, नवीन मंचात माझ्या नवीन शाहिरासोबत आज 13 ऑगस्ट आपण लाजा कोर्णेमध्ये भेटतोय आणि 22 ऑगस्ट पुन्हा एकदा शाहीर अनिल गराटे सोबत आम्ही मुंबई रंगमंचावरती सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल कोपरवर आम्ही शनिवार 22 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा भेटतोय. त्यामुळे शाहीर आपण वाचकच आहात. आम्ही आपले कार्यक्रम आवर्जून पाहतो. आपण सुद्धा आमच्या मागून या अशी अपेक्षा करतो. आणि आमची गवळण मायबाप रसिका आणि माझ्या माय माऊल्या तुमच्यासाठी ठेवतो. फिरव. तुझ्या प्रेमात दिवाणी वेळी राधा होती. तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. तुझ्या प्रेमात दिवाणी वेळी राधा होती. तुझं प्रेम कान्हा सांग होत रे किती. युगान युगे निभावली मी आपुली नाती. जग अमीर आहे तुझी नकाना माझी प्रेम. आ आ तुझ्या माझ्या आठवणी
झाल्यास नयनी सांग तुझी प्रीत साजनी होईल कशी राधा राणी मला भेटण्याला तू चक्रपाणी मला भेटण्याला तू चक्रपाणी येशील तारे कुंजवरी तुझ्या माझ्या आठवणी स्तब्ध झाल्यास नयनी
शाहीर गवळण झाले. आम्ही आमची प्रश्नपत आपल्याला दिली आहे. आणि या माझ्या मायबाप रसिकांच्या माहितीसाठी, माझ्या समाजाच्या माहितीसाठी आजचा आमचा प्रश्न, हा प्रश्न माझे गुरुवर्य शाहीर, कवी शाहीर, ज्या माझ्या गुरुवर्यांनी सन 1993 या साली शक्ती तुरा, आणि या शक्ती तुऱ्याची पहिली कॅसेट शाहीर रामचंद्र घाणेकर यांच्या सोबत कॅसेट रेकॉर्डिंग विनस्त होत होती. पण शाहिरांचा आवाज लागला नाही. सन्माननीय तुकाराम मांडकर शाहीर यांना सोबत घेऊन 1993 ला ज्या शाहिरांनी या शक्ती तुऱ्याला सोन्याचे दिवस दिले, ते माझे गुरुवर्य शाहीर प्रभाकरजी कळमटे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. आज त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या गुरुवर्यांपासून हा चालत आलेला प्रश्न आहे. आजची आमची तिसरी पिढी आहे, हा प्रश्न आहे. आणि शाहीर, आपण वाचक आहात, आपण सुद्धा त्याच घराण्यातून येत आहे. परवाच्या बारीमध्ये सुद्धा माझ्या घराण्याने एक प्रश्न दिलाय, जो मथुरेचा प्रश्न दिलाय. शाहीर, परवाचा सुद्धा प्रश्न किंवा त्या प्रश्नाची कोणतीही बाजू आजचा आम्ही प्रश्न दिलाय, समाजालाही देतोय. पण अजून आवर्जून सांगतो, कारण तुमच्या घरामध्ये फार मोठे वाचक आहेत, मी त्या सगळ्यांचा सन्मान करतो, शाहीर तुमचाही सन्मान करतो. म्हणून आणि या समाजासाठी आम्ही आज एक आमच्या पद्धतीने काही नवीन पायंडा पाडतोय. आमच्या घराण्यातील 2 शाहिरांच्या माध्यमातून जे 2 प्रश्न चालू आहेत, मागच्या वारीमध्ये झालेला जो आमचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला बाजू जरी आपण इथे दिली तरी शाहीर तुमचा जाहीर सत्कार करू, जाहीर सत्कार करू शाहीर. आणि आजचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी, समाजाच्या माहितीसाठी आमचा आजचा प्रश्न आहे. शिवशंकरानं नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा. हे नंदी, तू भूतलावरती जा, तिथे मनुष्य फार बेजार झालाय, त्याला तुझ्या गायनानं, नृत्यानं, भजनानं तल्लीन कर. आणि नंदी शिवशंकराची आज्ञा शीर सावंत मानून नंदी भूतलावर यायला निघाले. ज्यावेळी नंदी भूतलावर यायला निघाले, त्यावेळी नंदी बरोबर मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते चालू होते बुवा? 2च साधे सोपे प्रश्न आहेत. ज्यावेळी नंदी भूतलावर येत होते, त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती आणि ते पर्व कोणते होते बुवा? टीप आणि एक बाजू. विषय ग्रंथ आधारे असावा. जर का आपण माझ्या ग्रंथाचं नाव, अध्यायाचं पान जरी सांगितलं बुवा, तरी आजी आम्ही या प्रश्नाला पुढच्या वारीमध्ये 22 तारखेला तुमच्यासाठी अजून वाव देऊ बुवा. कारण आपण वाचक मंडळी आहे, जरूर अभ्यास करून आलाय. हा प्रश्न या आधी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. अपेक्षा करतो आपण माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला जरूर प्रयत्न करा. प्रश्न बदलायला सुरुवात करतो. सुनो ससुर जी, अब जिद छोड़ो. सुनो ससुर जी, अब जिद छोड़ो, मान लो मेरी बात. दुल्हन तो जाएगी, दूल्हे राजा के साथ. दुल्हन तो जाएगी, दूल्हे राजा के साथ. काय म्हणायचं? ज्ञान मला आहे दिले गुरुनी, ज्ञान मला आहे दिले गुरुनी, मांडावर बैसोनी. माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी. माझा प्रश्न फोडूनी बुवा दावा मर्दानी.
विनंती अभिषेक सांग माती विनयची निर्मळ माती विनयची निर्मळ माती घरान मोठं नका बोलू खोटं घरान मोठं नका बोलू खोटं या समारंभणी माझा प्रश्न बोलूनी तुम्हाला वावरताय माझा प्रश्न बोलूनी तुम्हाला वावरताय ज्ञान मला हे दिले गुरुनी ज्ञान मला हे दिले गुरुनी मानावर बैसोनी माझा प्रश्न बोलूनी तुम्हाला वावरताय माझा प्रश्न बोलूनी तुम्हाला वावरताय माझा प्रश्न बोलूनी तुम्हाला फिरव. फिरव फिरव आलेलं पारितोषिक दत्तकृपा साऊंड सर्व्हिस माझे बंधू अंकेश दादा येरी वैभव पडे यांच्या माध्यमातून सिद्धेश मेस्त्री राजेश गुरव गणपती सॉन्ग वाजवायचं आहे, जरूर वाजवलं जाईल फरमाईश आहे आणि या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जरूर या वर्षीचं जे ट्रेंडिंगचं गणपती सॉन्ग आहे सिद्धेश मेस्त्री कीबोर्डच्या माध्यमातून
सन्माननीय शाहीर अनिलजी गराडे, आम्ही आमची पहिली वारी संपली असं जाहीर करतो आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण संचाला पहिल्या वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद.